श्री स्वामी समर्थ. 5 ऑगस्ट पासून या 3 राशींचे लोक बुधदेवाच्या वक्री चालीमुळे होणार गडगंज श्रीमंत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह 5 ऑगस्टला सकाळी 10:26 सिंह राशीत वक्री होणार आहे. बुधदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींना व्यापारात मोठा धनलाभ, करिअरमध्ये यश आणि जीवनात सुख लाभण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. तर पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. बुध ग्रहाच्या वक्री चालीचा मेष राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्वात सुधारणा दिसून येऊ शकेल. नशिबाच्या मदतीने अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतील. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आता करिअरमध्ये प्रगती आणि पगारवाढीचा साठी चांगल्या संधी मिळू शकतील. पराक्रम वाढू शकेल तर व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. आर्थिक मिळकत वाढवण्याच्या अधिकाधिक संधी मिळू शकतात. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. बदलत्या हवामानामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात, पण काळजी करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफच्या दृष्टीने हा महिना अतिशय छान असणार आहे. तुमचे संबंध मजबूत होतील. यासोबतच तुम्ही लग्न करण्याचाही विचार करू शकता. तर त्यानंतर आहे मित्रांनो दुसरी भाग्यवान रास कर्क राशी. ग्रहाची वक्री चाली कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात. कार्यक्षेत्रात मान सन्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतो. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती
सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकते. ऑगस्ट महिन्यात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाने साथ असल्यानं प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांना मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नती आणि वेतनवाढ होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल तुमचा किंवा तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगले निकाल मिळू शकतात, जे तुमच्या करिअरला पंख देऊ शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक संपर्काद्वारे व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. करिअरमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होतील. मेहनतीमुळे नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर मन प्रसन्न राहील. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तर तिसरी रास आहे मित्रांनो आजची भाग्यवान, कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा बुध वक्रीचा प्रचंड लाभ मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांना बुधगोचरचा लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ लागतील. समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींना भेटू शकाल. भविष्यात फायदा होऊ शकतो. कोणतीही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच नशिबाची साथ मिळू शकते. देश विदेशातही प्रवास करण्याची संधी मिळू शकते. ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले जात आहे. सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तथापि वेळोवेळी काही समस्या येऊ शकतात. त्यामुळे संयम न गमावता अडचणी शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा होता आजचा स्वामी संदेश. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंचा आनंद घेत राहा. आणि बेल आयकॉनला ही प्रेस करून ठेवा, कारण जो मी दररोज नवीन व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.